जितो दिल्ली पब्लिक स्कूल, गरुडझेप सैनिकी स्कूल तथा अकादमी येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून यावेळी विद्यार्थ्यांचं भविष्य घडवणाऱ्या समर्पित शिक्षकांचा सन्मान करण्यात आला। जितो दिल्ली पब्लिक स्कूल, गरुडझेप सैनिकी स्कूल आणि अकॅडमीच्या वतीने शिक्षक दिन नुकताच मोठ्या उत्साहात साजरा केलाय। विद्यार्थ्यांचं भविष्य घडवणाऱ्या समर्पित शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी व्यवस्थापनाने एक शानदार कार्यक्रम आयोजित केला होता। या कार्यक्रमात मंत्रमुग्ध करणारं ऑर्केस्ट्रा सादरीकरण, मनमोहक नृत्यगीते आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम सदर झाले। त्यानंतर शिक्षकांना भेटवस्तूचं वाटप, त्यांच्या अथक प्रयत्नांसाठी आणि शिक्षणाप्रती असलेल्या वचनबद्धतेसाठी त्यांचा सत्कार करणं हे दिवसाचं आकर्षण होतं। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ समाजसेवक साहेबराव सोनवणे आणि चंद्रकला सोनवणे हे होते, तर त्यांच्यासोबत संस्थेचे संचालक निलेश सोनवणे, मीरा सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती। या कार्यक्रमाला कॅम्पस डायरेक्टर कुमार अथर्व महाजन, प्राचार्य सावित्री डकरे आणि मीरा देशपांडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। यावेळी शिक्षकांना त्यांच्या कठोर परिश्रम आणि समर्पणाबद्दल कौतुकास्पद भेटवस्तू वाटण्यात आल्या। कार्यक्रमाचा समारोप उत्साहात झाला। शिक्षक दिनाचा उत्सव संस्थेच्या शिक्षकांच्या अमूल्य योगदानाची ओळख पटवून देण्याच्या आणि त्यांचे कौतुक करण्याच्या वचनबद्धतेचा पुरावा होता। असा संस्मरणीय कार्यक्रमाचं आयोजन केल्याबद्दल सर्वांनी व्यवस्थापनाचे आभार मानले। मी तुम्हाला अगोदरच सांगितलं, प्रगती करणारा शिक्षक आहे आणि या शिक्षकाचा सन्मान हा खूप मोठा आहे। आपण गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः या म्हणीप्रमाणे आपण म्हणतो की एक गुरु माझा असावा, कोणीतरी माझा सांगणारा असावा, जो मला माझ्या पाठीवरती थाप देणारा असावा। ज्यावेळेस माझं चुकलं असेल, ज्यावेळेस मी एखादं बक्षीस घेतलं असेल, ज्यावेळेस मला काही गरज असेल, त्यावेळेस एक व्यक्ती आपला जवळचा असावा, त्याला आपण गुरु मानतो। आणि हे शिक्षक आता तुम्हाला मला सांगायला आनंद वाटतो की आपल्या या परिसरामध्ये, गरुडझेपच्या परिवारामध्ये तो सिक्युरिटी मामापासून काम करणारा व्यक्ती असेल, सफाई करणारा व्यक्ती असेल, तो इथला ॲडमिनचा असेल, तुमचं ॲडमिशन करणारा रिसेप्शन स्टाफ असेल, असा प्रत्येक व्यक्ती तुम्हाला प्रत्येक ठिकाणी, तुम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन करण्याचं काम करतो। आता तुम्ही बघितलं असेल, जर सिक्युरिटीने तुम्हाला आतमध्ये नाही आलं, तुम्हाला गरुडझेपच कळणार नाही। आतमध्ये आल्यानंतर रिसेप्शनने तुम्हाला व्यवस्थित माहिती दिली नाही तर तुम्हाला शिक्षकापर्यंत तुम्ही पोहोचणार नाही। असे हे धागे, आणि या ज्या वेळेस चेन बनते त्याच वेळेस ती मजबूतपणा येतो। आणि त्याच्यामधला एक सगळ्यात महत्वाचा दुवा म्हणजे शिक्षक आहे। आज त्यांचा सन्मान करायला हवा। या शिक्षकाचा सन्मान मी आज या ठिकाणी ज्या पद्धतीने तुम्ही सर्वांनी अरेंजमेंट केलं हे खूप कौतुकास्पद आहे। सेलिब्रेशन केलं जातं, कोणताही सण असेल, जयंती असेल, उत्सव असेल, याच्यामध्ये मोठ्या शिताफीनं सर्वजण सहभाग घेतात। मग आपली स्कूल असेल, गरुडझेप सैनिकी स्कूल असेल, जितो दिल्ली पब्लिक स्कूल असेल, बराच प्रश्न सगळ्यांना पडत असतो, गरुडझेपमध्ये, गरुडझेप सैनिकीमध्ये आणि दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये काय होतं। कारण प्रत्येक वेळेस आपण त्या गोष्टीकडे बघत असतो। मित्रांनो, एक लक्षात घ्यायचं आहे, सण वार सांस्कृतिक कार्यक्रम का साजरे केले जातात? कारण ज्या वेळेस मनुष्य, ज्यावेळेस काही त्याला कोणत्या गोष्टीची गरज असते ती म्हणजे सगळ्यात महत्वाची म्हणजे डोस। आणि तो डोस असतो, प्रत्येक गोष्टीचा वेगवेगळा डोस असला पाहिजे। मग तो शिक्षणाचा पण असला पाहिजे, सांस्कृतिक कार्यक्रमाचा असला पाहिजे, ग्राउंडचा असला पाहिजे। आता तुम्ही बघितलं, या ठिकाणी येऊन सगळ्यांनी मन सोक्त असा डान्स केला, कारण मनुष्यामध्ये प्रत्येकामध्ये वेगवेगळे गुण आहेत आणि हे गुण आत्मसात करण्याचं व्यासपीठ आहे। आणि या व्यासपीठावरती इथला विद्यार्थी, गरुडझेपचा विद्यार्थी असेल, आपला सैनिकी स्कूलचा विद्यार्थी असेल, या ठिकाणी येऊन तो एक वेगळं असं त्याचं रूप दाखवतो आणि तेव्हाच त्याची चांगली प्रगती होते। मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका। अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका। धन्यवाद।